नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र अमित केसरकर। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। वनरक्षक भरती याच्यावर एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ का आहे हे तुम्हाला समजून जाईल। आपले वनमंत्री आहेत, वनमंत्र्यांचा एक कॉल रेकॉर्ड व्हायरल झाला होता। त्याच्यावर आज मी जास्त काय बोलणार नाही, परंतु जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरच मी बोलणार आहे। कारण तुम्ही आम्ही किंवा आपल्यासारखे सर्वच विद्यार्थी त्या ठिकाणी पोलीस भरती किंवा वनरक्षक भरती किंवा जिल्हा परिषद भरती किंवा शिक्षक भरती असेल, सगळ्याच महाराष्ट्रामध्ये ज्या सरकारी भरतीची फॉर्म भरले होते त्याचे अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच मंत्री साहेबांनी एक वाक्य बोललेलं आहे की तुम्ही कोर्टाला विचारा। आता मित्रांनो, तुम्ही विचार करा किंवा साहेब तुम्ही पण विचार करा, ज्या वेळेला जी भरती निघली होती वनरक्षक, त्या भरतीची पहिली स्थगिती आली, त्याच्यानंतर परत अर्ज आले, परत फॉर्म सुटले। फॉर्म भरताना 1000 रुपये फी होती। आता मित्रांनो, तुम्ही आम्हाला खालच्या पातळीतील जे विद्यार्थी आहेत, म्हणजे जे विद्यार्थी खरोखरच त्यांना सरकारी नोकरीची गरज आहे किंवा खरोखरच ती भरतीची तयारी करत असतात, त्या विद्यार्थ्यांना माहीत असतं की आपण काय भरती करतोय आणि कशासाठी भरती करतोय। आता जे मोठी लोक आहेत, आता मग आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्यापर्यंत ज्या गरीब पोरांच्या माहिती आहे, गरीब पोरांना जो त्रास होत असतो पैशाबाबतचा किंवा किती खालच्या पातळीला जाऊन ती वर्कआउट करून पैसे फॉर्म भरून पैशासाठी फॉर्म भरत असतात, बरोबर आहे। आता एवढे सगळं होऊन जर भरतीवर स्थगिती येत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आणि सुरुवातीला मला सांगायचं आहे साहेबांना, साहेब तुम्ही ज्या टायमाला भरती काढला होता वनरक्षकची, त्या भरतीवर जी सिग्नेचर असते, म्हणजे वनमंत्र्याची पण सिग्नेचर असते आणि त्याचबरोबर वन अधिकाऱ्यांची पण सही असते। ज्या वेळेला तो भरती निघली त्यावेळेला खूप विचार करून त्या ठिकाणी फॉर्म डिक्लेअर केलेले असतात। परंतु आता ज्या वेळेला फीचा जर मुद्दा काढायला गेला तर एका विद्यार्थ्याची 1000 तर 10 विद्यार्थ्यांची किती 10,000 आणि 100 विद्यार्थ्यांची 1,00,000 अशी जर फी असेल तर किती लाख अर्ज आलेले आहेत हे तुम्ही पहिला विचार करा। त्या भरतीसाठी अनेक विद्यार्थ्यांनी कसं फी भरली असतील आणि कोणत्या प्रकारे फी भरली असतील हे तुम्हाला माहीत नाही आहे। अनेक विद्यार्थी असे आहेत जे हमाली करतात, दिवसभर काम करतात आणि त्यांना दिवसाकाठी 500 ते 300 रुपये भेटतात। ते 3-4 दिवसाची कमाई त्यांची एका फीसाठी वापरतात, हे या साहेबांना माहीतच नाही आहे। कारण की अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांच्या घरची परिस्थिती नाही आहे, परंतु ती फी भरण्यासाठी आपलं काहीतरी चांगलं व्हावं किंवा आपल्या आईवडिलांचं काहीतरी चांगलं होऊ दे, आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण होते किंवा आपलं स्वप्न पूर्ण होते, ह्या दृष्टिकोनानं तो विद्यार्थी त्या ठिकाणी काम करून किंवा कुठंतरी हमाली करून त्या ठिकाणी पैसे गोळा करून ती फी भरत असतो। हे माझं उदाहरण नाही आहे, परंतु माझ्या बरोबरचे जे मित्र आहेत, मी पण कामाला जातोच, परंतु जे विद्यार्थी माझ्याबरोबर आहेत ते विद्यार्थी कुठून पैसे आणलेले आहेत हे मला माहिती आहे। आणि त्या विद्यार्थ्यांनी मला बोलले पण आहेत, सर माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि एक 3-4 दिवस मला फिजिकलला सुट्टी देऊन मी तिथं काम करून मी फी भरणार आहे, असे विद्यार्थी भरपूर होते। त्या विद्यार्थ्यांची व्यथा मी आज इथं मांडत आहे। आता विषय झाला 1000 रुपये फी भरलेल्याचा। आता वनमंत्री म्हणतात एक वकील लावा। एक वकील लावण्यासारखी जर ताकद असती तर त्या ठिकाणी तो विद्यार्थी पोलीस भरती किंवा वनरक्षक भरती किंवा तलाठी भरती असेल किंवा जिल्हा परिषद भरती असेल, ह्या भरतीच्या नादाला तो लागला नसता। 30-40 हजार कमवणारा विद्यार्थी ह्या भरतीमध्ये नसतो साहेब, हे तुम्हाला माहिती पाहिजे। जे विद्यार्थी 5-6 हजाराची नोकरी करतात किंवा 10 हजाराची नोकरी करतात, त्यांचं पोट पाणी चालत नाही तरीसुद्धा ती त्या ठिकाणी क्लासेसची फी भरतात। त्याचबरोबर ते भरतीच्या अकॅडमीची जी फी असतात, म्हणजे रनिंगसाठी जे शिक्षक फी घेतात त्यांची फी भरून त्याच्यानंतर जे भरती निघलेली आहे त्या भरतीसाठी अर्ज करलेले विद्यार्थी आहेत ते 1000 रुपये फी भरून ते विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास करून प्रॅक्टिस करून भरतीसाठी येत असतात। परंतु एक गोष्ट सांगितली पाहिजे साहेबांना, पण एवढं करून सुद्धा अनेक विद्यार्थी भरतीमधून बाहेर पडतात। का?
कारण त्यांच्याकडे काहीतरी कमी पडलेलं असतं, फिजिकलमध्ये असेल किंवा एक्झाममध्ये असेल, परंतु त्याच्यानंतर ती डगमगत नाही आहे. म्हणजेच परत त्याच जोरानं ती सुरुवात करतात, परत त्याच जोरानं ती फॉर्म भरतात आणि अभ्यासाच्या नादाला लागतात आणि फिजिकल करत असतात. परंतु तुमच्यासारखे जे अधिकारी लेवलचे असतील किंवा मंत्री किंवा आमदार, त्यांना माहीत नाही आहे की किती विद्यार्थ्यांना किती घासावी लागते तिथं. आता ह्याच भाषेत सांगितलं पाहिजे, कारण जो घाम विद्यार्थी गाळतो तो घाम कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा कुठल्याही मंत्र्यांना दिसत नाही. कारण जेवढा वेळ त्यांना फिजिकलीसाठी द्यावा लागतो, जेवढा वेळ त्यांना एका ठिकाणी बसून अभ्यासासाठी द्यावा लागतो, तो वेळ कुणालाही मिळत नाही मित्रांनो. आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे एक तुम्ही वकील घाला. आता वकील घालण्याचा विषयच येत नाही साहेब, कारण तेवढी ताकदच नाही आहे विद्यार्थ्यांच्या. एका विद्यार्थ्या अनेक विद्यार्थी एकत्र आले आणि जर एक वकील घातला तर ते काम होऊ शकतं, परंतु अनेक विद्यार्थी दिवसभर कामात व्यस्त असतात, त्यातून वेळ काढून ते संध्याकाळी फिजिकल करत असतात. हे मला पण माहिती आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना पण माहिती आहे. अनेक विद्यार्थी बाहेर काम करून किंवा अभ्यास करून किंवा कुठंतरी लायब्ररीमध्ये कामाला जाऊन कुठं ना कुठं तर कपड्याच्या दुकानामध्ये काम करतात. असे विद्यार्थी अनेक आहेत साहेब. त्या विद्यार्थ्यांची व्यथा मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्हाला जर खरं वाटत असेल विद्यार्थी ह्या ठिकाणी भरती व्हावा, तर लवकरात लवकर तुम्ही रिझल्ट लागावा ह्यासाठी प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये तुम्हाला पण त्याचा फायदा होईलच. कारण तुम्ही जर आमच्यासाठी प्रयत्न नाही केलात तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याचा फरक जाणवू शकतो. चुकून माझ्याकडून काहीतरी चुकीचं बोलणं झालं असेल तर माफी असावी, परंतु जी व्यथा आहे विद्यार्थ्यांची ती मांडण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे. आता झाला विषय वनरक्षकचा. तर वनरक्षकमध्ये अनेक ठिकाणी पेपरफुटीचं प्रकरण झालेलं आहे. ते पण आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोललेलं आहे, त्याच्यावर पण ते चॅम्बर बसवणार आहेत. अनेक ठिकाणी ऑनलाईन एक्झाम होतात, ते त्यांच्या पद्धतीनं काम करायला लागलेले आहेत. म्हणजेच जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने खरंच अभ्यास करून पेपर देतात त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा होतोय असं म्हणायला काय हरकत नाही. ही वेळ लवकरच येऊ आणि चांगल्या पद्धतीनं आपली जे चुकीच्या पद्धतीनं पोरं भरती होतात ते सगळं बंद हो आणि लवकरात लवकर जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोललेलं आहे ते लवकरात लवकर अंमलात आणावी ही सर्व विद्यार्थ्यांची इच्छा आहे. आणि चुकून कुठल्याही माझ्या शब्दावर कुठलाही गैरसमज करून घेऊ नये. आणि जर गैरसमज होत असेल तर मी आत्ताच माफी मागतो आणि लवकरात लवकर वनरक्षकचा रिझल्ट लागावा हीच इच्छा व्यक्त करतो. आणि हा व्हिडिओ सगळ्यांच्यापर्यंत गेला पाहिजे, सगळ्या मित्रांच्यापर्यंत गेला पाहिजे आणि आपले वनमंत्री त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या भरतीची जी वनरक्षकाची फिजिकलची तयारी आहे ते विद्यार्थी लवकरात लवकर करतील. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.